कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 21 नोव्हेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 19वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत गोरा कॉलनी या ठिकाणावरून। तर हे आहे हरिधाम आश्रम। सकाळचे वाजलेले आहे 6। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। प्रसादी घेतली आणि सगळे पुढे निघाले। तर शुल्पानी झाडे जी थंडी वाजत होती तिकडे थंडी वाजत नाहीये। तर आम्ही आता आलेलो आहोत बोरिया गावामध्ये आणि जो डांबरी रस्ता होता हायवे तो सोडून आम्ही आता कच्च्या रस्त्याने चाललेलो आहोत आणि कच्चा रस्ता सोडल्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला किनारा लागणार आहे। तर आम्ही किनाऱ्याने जाणार आहोत। तर इंद्रवर्ण गावात आम्ही प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी वरुणेश्वर महादेव यांचं मंदिर आहे जे प्राचीन कालीन आहे। तर आम्ही आता तिकडे दर्शनासाठी चाललेलो आहोत आणि आज जे वातावरण आहे खूप दमट वातावरण वाटते। कदाचित पाऊस येण्याची ही शक्यता दिसते कारण 7:30 पावणे 8 वाजले, अजूनही सूर्योदय झालेला नाही। मंदिराकडे आम्ही चाललोय। इकडे आश्रम पण आहे आणि प्राचीनकालीन महादेव मंदिर पण आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी जात असतो। आणि इकडे आहे डॅम, पलीकडे आहे उत्तर तट जे अगदी जवळून दिसत आहे। या ठिकाणी परिक्रमावासियांची आरती चाललेली आहे। आम्ही चाललो आता आतमध्ये दर्शनासाठी। इकडे आहे नंदी महाराज। वरुणेश्वर महादेव दर्शन घेतलेलं आहे आणि आश्रमाच्या आतील हा परिसर आहे। इकडे महाराज जे आहेत ते या ठिकाणी सेवा देतात। वरुणेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं आणि आम्ही लागलेलो आहोत रस्त्याला। पाठीमागच्या वर्षी हा रस्ता होता, हा बंद होता, पण आता आम्ही या किनारी मार्गाने जाणार आहोत। इकडे आहे नर्मदा मैया। कशी वाहती मैया, झुमकत झुमकत जनन जनन रमती राजंती ओम जय जगदानंदी। सूर्योदय झालेला आहे। याच्या किनाऱ्यावरून आम्ही चाललेलो आहोत आणि हा जो रस्ता लागलेला आहे अशा खडकाचा रस्ता आहे बघा। चालताना एकदम व्यवस्थित चालावं लागतं, नाहीतर पाय मुरगळण्याची शक्यता आहे कारण की दगड आहेत सगळे असे। हे बघा पाय सटकतो याच्यावरून चालताना। याचा किनारा सोडून आम्ही आता पुन्हा लागलेलो आहोत या उंच मार्गावरती आणि आता इथे सॉक्स काढावे लागणार आहेत। तर आम्ही वरती चढलो आणि एक हायवे होता तो क्रॉस केला आणि पुन्हा या कच्च्या मार्गाने निघालेलो आहोत पुढे। आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी वैद्यनाथ तीर्थ आहे आणि आपले शुक्ला जे आहेत ते या ठिकाणी सेवा देतात परिक्रमावासियांची। मैयाच्या अगदी किनाऱ्यावरती आहे वैद्यनाथ तीर्थ। नर्मदे हर। आश्रमातून निघून बालभोग केला आणि आम्ही आता लागलेलो आहोत मैयाच्या किनाऱ्याने। परिक्रमावासी जे आहेत ते मैयाच्या किनारी विसाव्याला बसलेले आहेत। नर्मदे हर। मैयाच्या किनारी हा जो रस्ता आहे पूर्ण गाळाच आहे,
ह्याच्यात पूर्ण पाय भरतात आहे बघा, गाळात दलदल आहे थोडीशी, तर या ठिकाणावरून व्यवस्थित जा. आता आम्ही पण पॅन्ट वरती घेतो. बाकीचे परिक्रमावासी बघा त्यांचे पाय दिसत असतील, सगळ्यांचे पाय चिखलात भरून सगळे परिक्रमावासी पुढे निघालेले आहेत. आणि पुढे आहे रामपुरा आणि त्याच्या पुढे आहे धनेश्वर. परिक्रमावासी बघा कसे चाललेले आहेत गाळातून, आणि माझे एवढे पाय भरलेत आता. हे बघा समोर, हे बघा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता पाणी लागलंय बघा, चिखल दिलाय तेवढा मैयाने, पाणी लगेच दिलंय धुवायला. तर आम्ही चिखलातून निघून पुढे आलो. मैया होती, मैयावरती पाय नाही धुतले. रामपुराचे तिथे एक आश्रम होता, त्या आश्रमावर गेलो, थोडंसं बसलो, पाणी वगैरे घेतलं, पाय धुतले आणि पुढे निघलोय आम्ही आता धनेश्वर या ठिकाणी. कारण पाठीमागे आश्रमात परिक्रमावासींची खूप गर्दी होती. एकाच आश्रमावरती जास्त परिक्रमावासींना लोड नको, पुढे 2 किलोमीटर आश्रम आहे. तर आम्ही सर्वांनी ठरवलं, तर आम्ही पुढे जातोय. आमचे काही परिक्रमावासी गेलेले आहेत त्या ठिकाणी सेवेसाठी, तर आम्ही त्या ठिकाणी भोजन प्रसादीला जातो. म्हणजे कसं एकाच आश्रमावर सगळ्यांचा परिक्रमावासींचा लोड येतो, तर जास्त त्रास होऊ नये म्हणून आम्ही 2 किलोमीटर पुढे निघतोय. तर आम्ही आलेलो आहोत धनेश्वर आश्रमात. इकडे आहे धनेश्वर महादेव मंदिर. आता ज्यांना गुजराती येत असेल त्यांनी ही प्राचीन जी कथा आहे ती वाचा. मला तर काय गुजराती एवढी येते, म्हणजे वाचता येते, थोडी नॉर्मल समजते, पण सगळं स्पष्टीकरण नाही सांगू शकत. तर हा आश्रमाच्या सभोवतालचा हा परिसर आहे. आणि इकडे आहेत दाजी. नर्मदे हर. बाकीचे परिक्रमावासी आहेत ते विश्रांती करत आहेत. आम्ही ज्यावेळेस 2022 साली आलो होतो तेव्हा या ठिकाणी या हॉलचं काम चालू होतं. इकडे आहे धनेश्वर महादेव मंदिर, तिकडे आपण जाणार आहोत. तर मी आलेले आहे दर्शनासाठी. इकडे आहे लोकेश्वर महादेव. नर्मदे हर. आणि समोरच आहे धनेश्वर महादेव. गणपती बाप्पा, धनेश्वर महादेव. तर धनेश्वर महादेव जे आहेत त्यांचं हे महात्म्य आहे. तर ही पूर्ण कथा आहे त्यांची. तर मी चाललेले आहे आता. माझी मम्मी आणि मावशी आहेत, त्या सेवा करतायत आतमध्ये. नर्मदे हर. बघा इथं नारळ खातात. नमस्कार. नाशिकवाले बरं का? हा, आम्ही नाशिकवाले सगळे. नाशिकवाले बाबा. इकडे आहे झटेश्वर महादेव मंदिर. या धनेश्वर महादेवाचं आणि लोकेश्वर महादेवाचं एक महात्म्य आहे की भारतात कुठेही दोन्ही महादेव एकमेकांसमोर नाहीयेत, फक्त इथेच बघायला भेटतात, नर्मदा तटावरती. रामपुराच्या पुढे धनेश्वर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी भोजन प्रसादी झालेली आहे. आणि संन्यासी आश्रम असतात त्याच्यामुळे काही ठिकाणी रूल्स फॉलो करावे लागतात, जसं की मोबाईलही काढू शकत नाही,
व्हिडिओही घेऊ शकत नाही. जसं की आश्रमात आम्ही आता गेलो भोजन प्रसादीसाठी, सगळे संन्यासी होते. रूल्स असतात, आपल्यामुळे त्रास होईल असं कुठं आपण वागलं नाही पाहिजे. आणि मी पण तेवढं प्रयत्न करते की मोस्टली संन्यासी आश्रम जिथे असेल तिथं भोजन प्रसादी किंवा आजूबाजूचा परिसर जो आहे दाखवायला थोडंसं घाबरतेच. तर थोडा वेळ आराम करते. भोजन प्रसादी झाली, सुंदर अशी वांग, बटाटं, फ्लावर, कोबी आणि भोपळ्याची भाजी होती, चपाती होती, त्यानंतर भात होता, वरण होता. भोजन प्रसादी केलेले. थोडा वेळ आराम करतो, निघतो पुढे. भोजन प्रसादी केली आणि धनेश्वर महादेव मंदिर आहे त्या आश्रमाच्या तिथून आम्ही निघालेलो आहोत. आणि इकडे आहे एरंडाची शेती आणि त्याच्या बाजूने आहे केळीची शेती आणि सगळे परिक्रमावासी निघलेले आहेत पुढच्या मार्गाकडे. उंगरोल गावापासून आम्ही निघालो आणि पुढे चाललो होतो. तितक्यात इथे हे घर आहे. तर पुढे चालत असताना बाबाजींनी मागून आवाज दिला चाय प्रसादीसाठी. तर नाही म्हटलं नाहीत. भोजन प्रसादी झाल्यानंतर चला म्हटलं घेऊच या ठिकाणी, कारण बाबांनी खूप आग्रह केला आणि आग्रहाने बोलवलेला आहे. तर चाय प्रसादीसाठी चाललेलो आहोत. इकडे चाय प्रसादी आलेली आहे आणि बिस्किट पण दिलेलं आहे. चाय प्रसादी आणि बिस्किट मस्तपणे खातायत. चाय प्रसादी घेतली सर्व परिक्रमावासियांनी आणि आम्ही निघालेलो आहोत पुढे. तर पुढे रामानंद आश्रम आहे, त्या ठिकाणी आम्ही आज विश्रांतीसाठी थांबणार आहोत. आणि पुढे गेल्यानंतर 2 मार्ग लागतात. तर उजव्या हाताने आम्हाला वळायचं आहे, ज्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून लिहिलेलं आहे. 2 रस्ते जातात. उजव्या हाताला नर्मदा परिक्रमा मार्ग लिहिलेला आहे, त्या ठिकाणावरून जायचं. हे तपोवन आश्रम आणि ठिकठिकाणी नर्मदा परिक्रमावासियांना मार्ग समजावा याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. तपोवन आश्रमाच्या बाहेरील हा परिसर आहे, आतमध्ये आश्रम आहे. तर आम्ही श्री स्वामी रामानंद संत आश्रम आहे तिकडे चाललेलो आहोत. तर उत्तर वाहिनी जी परिक्रमा आहे ती या ठिकाणावर रामपुरा किंवा तिलकवाड्यापासून घेतली जाते. तर इकडे आश्रम आहे. आम्ही आता आश्रमाकडे चाललेलो आहोत. तर आम्ही आलेलो आहोत रामानंद आश्रमामध्ये आणि आश्रमात आल्यानंतर या ठिकाणी महिलांसाठी वेगळं जे आहे ते आश्रम आहे, म्हणजे संन्यासी आश्रम आहे, तिथेही महिलांसाठी सुविधा दिली जाते. पण आम्ही 8-10 जणी महिला होतो तर त्यांनी आम्हाला एक रूम अशी दिलेली आहे. तर आता वेळही आहे, तर काय करावं सर्वांना प्रश्न पडला. तर आरतीच्या अगोदर 1 तास अगोदर हरिपाठ किंवा प्रत्येकाचे आपण थोडेसे जे आहेत अभंग आहेत सगळ्याच्या मुखातून किंवा ज्यांचे नर्मदा परिक्रमेतील अनुभव आहेत थोडे आपण ऐकणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आम्ही रामानंद आश्रम या ठिकाणी आहोत. तर सर्व महिला भगिनींचं सत्संग करायचं ठरलं, त्यामुळं सुरुवातीलाच हबप गौरीताई गंगावणे यांच्याकडून सुरुवात होतीये. रामकृष्ण हरीने. नर्मदे हर. नर्मदे हर. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. आमच्या मातोश्री आहेत सौ शालिनीताई गंगावणे, यांच्या आपण मुखातून अभंग किंवा गवळण ऐकूयात. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनिया. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.
तो हा माधव बलवा. आमच्या गुरुमाई आहेत सौभाग्यश्री पांडुरंग शितोळे यांच्या मुखातून आपण एक अभंग किंवा गवळण ऐकूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई रांडाविन जीव श्रृंगार पायी केला रांडाविन जीवे श्रृंगार पायी केला भक्तिविन झाला ज्ञानी जैसा भक्तिविन झाला ज्ञानी जैसा प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई एका जनार्दनी प्रेम अति गोड एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवड जाणतील अनुभव सुरवड जाणतील प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई. रामकृष्ण हरी नर्मदे नर्मदे. आपल्या सर्वांच्या लाडक्या रुपाली मैया राडम ज्या आहेत ते आता सुंदर असे आपल्याला गवळण ऐकवणार आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मी एक गवळण ऐकवते आता. कोणी सांगा ग कोणी सांगा 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 माझा कृष्ण देखिला कोणी सांगा माझा देव पाहिला कोणी सांगा माझा हरी पाहिला कोणी सांगा हाती घेऊनिया फूल अंगणी रांगत आले मूल हाती घेऊनिया फूल अंगणी रांगत आले मूल मी सर्वित होते चूल मला कैसी पडली भूल मी सर्वित होते चूल मला कैसी पडली भूल माझा कृष्ण देखिला कोणी सांगा माझा हरी पाहिला कोणी सांगा माझा देव पाहिला कोणी सांगा. पूर्ण कोणा नर्मदे हर. आहे. अतिशय हुशार आणि मनमोकळ्या अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या शिल्पा मैया शेळके ज्या आहेत त्या सुंदर असा आपल्याला एक अभंग ऐकवणार आहेत. नर्मदे हर. मी एक विठ्ठलाचा अभंग ऐकवते. सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा
केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला. आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा, आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा, साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला, साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला. सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला. दही भात याचा काला हका मारितो ग त्याला, दही भात याचा काला हका मारितो ग त्याला. चला चला देवराया चला भोजनाला, चला चला देवराया चला भोजनाला. सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला. रामकृष्ण हरी. नर्मदे नर्मदे हर. आमच्या माझी दुसरीच आई म्हणा, भोळसर माझी मावशी, माझी आई तर गवळण मावशी आहे, त्यांच्या मुखातून आपण गवळण, अभंग किंवा जे त्यांना काही येत असेल ते आपण ऐकूयात. रामकृष्ण हरी. हर हर नर्मदे. मला येत नाही मला ते आता चढला काय कट कर, मी तुला एखाद दिवस निवंत म्हणून दाखवते. जे येतं ते म्हणा. इटल इटल जय हरी, इटल 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 जय हरी, इटल. रामकृष्ण हरी. एखादी ओवी म्हणा, मग म्हणेन तच म्हणा. जाते नसतं. सुंदर ते ध्यानावरी टेवरी करकटवरी ते मग तसं येतं. मग ऐका म्हणा ना. तुला काही शिक्षा देतात का मग की आमच्या सर्वांच्या लाडके असणारे पोलीस काका, गवारे काका, त्यांच्या सौभाग्यवती अनिता मावशी गवारे या सुंदर अशी आपल्याला चुंबळ मोत्याची जी गवळण आहे ते ऐकवणार आहे त्यांच्या गोड आवाजातून. नर्मदे हर. चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग, कृष्ण देवाने हळूच मारला खडाग. पहिल्या दिवशी आणले दूध, कृष्ण देवाने केले होते धुंद. नर्मदे हर. नर्मदे. अतिशय शांत स्वभावाच्या ललिता मावशी आहेत, त्या त्यांच्या मुखातून आपल्याला गवळण किंवा अभंग ऐकवणार आहेत. नमस्कार. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. येताना घेऊन तू आलास काय, जाताना घेऊन तू जाणार काय. नको अभिमान धरू भल्या मानसा, जीवने गुरु रे करू भल्या मानसा. धन दौलत हा पैसा, नको ताठा धरू रे तू ऐसा. धन दौलत हा पैसा, नको ताठा धरू रे तू ऐसा. पैशाने तुटतील रे नाती गोती काय करू भल्या मानसा. नको अभिमान धरू भल्या मानसा. जीवनात यावे गुरुदयेचा सागर करावे. जीवनात यावे गुरुदयेचा सागर करावे. प्रेमाचा शांतीचा
नको अभिमान धरू भल्या मानसा, जन्म हा आपुला आहे गुरुची सेवा करायला, हृदयात गुरु रे पाहू तप आणि ध्यान करू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा, येताना घेऊन तू आलास काय, जाताना घेऊन तू जाणार काय, नको अभिमान धरू भल्या मानसा, जीवनी गुरु रे करू भल्या मानसा. नर्मदे. ज्योती मैया जी आहेत त्या सुंदर असं आपल्याला मैयाचं जे आहे ते भजन ऐकवणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मी मैयाचे भजन म्हणणार आहे. आई तुझ्या दर्शनी येता जाईन कोणी खाली, आई तुझ्या दर्शनी येता जाईन कोणी खाली, नाव तुझे नर्मदा गय आई तू भक्ताची वाली, नाव तुझे नर्मदा गय आई तू भक्ताची वाली, तूच जनोजी गंगाय पावन करसी अंगाय, तूच भवानी दुर्गा काली नवशक्ती जगदंबा, नवशक्ती जगदंबा, नेहमी संकट काळी हो हो नेहमी संकट काळी धावनिया तू आली, नाव तुझे नर्मदा गय आई तू भक्ताची वाली, नाव तुझे नर्मदा गय आई तू भक्ताची वाली, भक्ताच्या जीवनाचा तू घेशी शिरावर भार, श्रद्धेने जो करतो आई तुझाच जय जयकार हो, तुझाच जय जयकार, काया पालट होई हो हो काया पालट होई, प्रसन्न जरी तू झाली, नाव तुझे नर्मदा गय आई तू भक्ताची वाली, नाव तुझे नर्मदा गय आई तू भक्ताची वाली, पांची लगा भक्ताची तू पुरविल मनी आशा, धावतया ताये तो आई सोडून भाव पाशा, सोडून भाव पाशा, हसती मुख चंद्रावरी हो हो हसती मुख चंद्रावरी, प्रेम किरण ते गाली, नाव तुझे नर्मदा गय आई तू भक्ताची वाली, नाव तुझे नर्मदा गय आई तू भक्ताची वाली, आई तुझ्या दर्शनी येता जाईना कोणी खाली, आई तुझ्या दर्शनी येता जाईना कोणी खाली, नाव तुझे नर्मदा गय आई तू भक्ताची वाली, नाव तुझे नर्मदा गय आई तू भक्ताची वाली, नाव तुझे नर्मदा गय आई तू भक्ताची वाली. नर्मदे हर. च्या मुखातून आपण सुंदर असे गवळण ऐकणार आहोत. तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले, कुठे गेला माझा कान्हा विपरीत घडले, किती किती मी शोधू तुला जीव हा माझा
माझा दमला, किती किती मी शोधू तुला, जीव हा माझा दमला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. डोईवर माझ्या भरलेला माठ ग, हळूहळू चढते मी मथुरेचा घाट ग, कुठे कुठे मी पाहू याला, जीव हा झाला वेडा, कुठे कुठे मी पाहू याला, जीव हा झाला वेडा, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. एका जनार्दनी मी गवळ्याची राधा, आता एका जनार्दनी मी गवळ्याची राधा, कृष्ण सख्याची आला जडली बाधा, किती किती मी शोधू तुला, जीव हा माझा दमला, किती किती मी शोधू तुला, जीव हा माझा दमला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. पुनश्च एकदा पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, ते निवेदिल ते निवेदिल ते निवेदिल मन, ते निवेदिल ते निवेदिल ते निवेदिल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मोर मुकुट पितांबर पिवळा, मोर मुकुट पितांबर पिवळा, काळ्या घोंगडीचा भार, काळ्या घोंगडीचा भार, ते निवेदिल ते निवेदिल ते निवेदिल मन, ते निवेदिल ते निवेदिल ते निवेदिल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. नर्मदे हर. एकदा शिल्पा मावशींच्या मुखातून आपण गणपती बाप्पांचं जे आहे ते भक्तिगीत आपण ऐकणार आहोत. नर्मदे हर. जय गणेश. चल साधका चल साधका, चल यात्रिका, चल श्री गजानन पूजका, चल पाहू त्या वरदायका, चल पाहू सिद्धी विनायका, चल साधका. हे सिद्ध टेक प्रसिद्ध रे, एकेच कैटभ बंजिला, श्री विष्णूने जय लाभण्या, येथे गजानन पूजिला. हरिनेच आणून गंडकी, हरिनेच आणून गंडकी, साकारिले गणनायका, चल साधका. ऐकाल लोक कथा इथे, श्री व्यास होते राहिले, श्री मोरया गोसावी, येथे तपास्तव बैसले. ही पुण्य पावन रे धरा, ही पुण्य पावन रे धरा, ही पुण्य पावन मृत्तिका, चल साधका, चल साधका, चल यात्रिका, चल श्री गजानन पूजका, चल पाहू त्या वरदायका,
चल पाहू सिद्धी विनायका, चल साधका. जय मोरया रामकृष्ण हरी नर्मदे. एकदा आपण आईच्या मुखातून हे शेवटचं आपण अभंग किंवा गीत जे असेल ते आपण ऐकूयात. राम रघुनंदना, राम रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, राम रघुनंद. तर आमची आरती झाली, भजन सर्वांनी गायला, आरती झाली आणि आम्ही आलेलो आहोत भोजन प्रसादीसाठी. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत. सगळे परिक्रमावासी जे आहेत ते लाईनने बसलेले आहेत भोजन प्रसादीसाठी. आपले चिखले बाबा बघा, दाजी तिकडे, भानुदास बाबा इकडे, पाटील बाबा इकडे, करमाळ्याचे बाबा, दाजी. भोजन प्रसादी झालेली आहे आणि इथे मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे प्रभू रामचंद्र. तर त्या ठिकाणी आम्ही आता दर्शनासाठी जाणार आहोत. मंदिराच्या बाहेरील हा परिसर आहे आणि आम्ही आता वरती आतमध्ये जातोय दर्शनासाठी. काही नियम असतात, अटी असतात, त्या पण फॉलो कराव्या लागतात. आम्ही आलेलो आहोत आरतीवरून. आरती झाली त्याच्यानंतर आश्रमामध्ये आलो आणि आता झोपण्याची तयारी आहे.
पाठीमागे परिक्रमावासी बघा काही झोपलेले आहे, काहींचं काही काम चालू आहे. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. तर आज दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.